की मला काही झालं तर माझं घर कसं चालेल. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं ॲज अ मुलगी म्हणून की तुला घर सांभाळायचं आहे. जरी तू जॉब केला, जरी तू बिझनेस केला, तरी पण तुला घर सांभाळणं मस्ट आहे. चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हेअरफॉल व्हायला लागणं, अंगावरनं पांढरं जाणं, वेट गेन अचानक होणं, या सगळ्या गोष्टी ह्या वयातल्या मुलींना सगळ्यात जास्त दिसून येतात. B12 डिफिशियन्सी ही व्हेजिटेरियन लोकांना जास्त होते. सगळ्यात हातापायाला मुंग्या येणं किंवा विस्मरण व्हायला लागतं. कोणताही एक पदार्थ जो विदाऊट गिल्ट आपण रोज खाऊ शकतो. निसर्गामुळे आपली हिलिंग पॉवर आहे ती वाढते. स्त्री हा घराचा आधारस्तंभ असते, पण प्रत्येक घरातली महिला, बायको, आई ही आपल्या स्वतःच्या आरोग्यापेक्षा जास्त आपल्या फॅमिलीच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देते. आणि त्यामुळेच आपण बघत असू आपल्या आजूबाजूला आपली आई असेल, बायको असेल, बहीण असेल, त्यांच्या हेल्थचे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहेत. आता याच्या पाठीमागची कारणं आपल्या बहुतांश जणांना माहिती आहेत की खूप बेसिक आणि काम करण्यासारखी कारणं आहेत, पण आपण त्याच्यावरती काही ॲक्शन घेत नाही. तर आज आपण अशा स्त्रियांच्या प्रॉब्लेम्सवरती, वुमेन्स हेल्थवरती बोलणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर रुचा मॅडम, ज्या गेली 10 वर्ष झालं आयुर्वेदिक माध्यमातून हजारो महिलांना त्यांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करत आहेत. त्यांचं तन्वी आयुर्वेदा म्हणून क्लिनिक पण आहे बॉम्बेला. त्याच्यानंतर त्यांचं तन्वी हर्बल्स म्हणून ब्रँड पण आहे, जिकडे त्या आयुर्वेदिक प्रोडक्ट्सच्या मार्फत लोकांना मार्गदर्शन करतात. सो वेलकम रुचा मॅडम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं स्नेह योगामध्ये. सो आपण डिरेक्टली मला वाटतं प्रश्नाला हात घालू की आजकाल ज्या महिला आहेत, म्हणजे मी असं म्हणेन की लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं ॲज अ मुलगी म्हणून की तुला घर सांभाळायचं आहे. जरी तू जॉब केला, जरी तू बिझनेस केला, तरी पण तुला घर सांभाळणं मस्ट आहे. पण मी स्वतः अशी गोष्ट अनुभवली आणि बऱ्याच ठिकाणी बघितली आहे की ज्या महिला आहेत ना, त्यांच्याकडे जरी ऑप्शन जरी असला की त्या स्वतः हेल्दी राहू शकतात, तरी पण त्या बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित करतात. प्रायोरिटी नेहमी त्यांची फॅमिली असते, नवरा असते, सासू सासरे, आई वडील, ह्या गोष्टी असतात, पण स्वतः ती प्रायोरिटी कधीच नसते. तर नेमकं याच्या पाठीमागचं कारण काय आहे की महिला असं का करतात? कसं असतं ना, ह्याच्या पाठीनं एक भीती असते की मला काही झालं तर माझं घर कसं चालेल. ट्रू. कारण काय, घराचा आधारस्तंभ जसं तू म्हणालीस की ही महिला आहे, पण तिलाच काही झालं तर मात्र हे घर एकदम कोडमळून जातं. आणि त्याच्यामध्ये जी काही रुटीन आहे ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. त्यामुळे त्या प्रत्येक महिलेला ना मनामधून एक भीती असते. म्हणून त्या टेस्टिंग करणं, म्हणजे त्यांना थकवा जाणवतोय, पण त्या म्हणतात ठीक आहे ना, काही नाही, होईल होईल, बरं वाटेल. आणि ह्याचं रूपांतर जेव्हा एखाद्या व्याधीत होतं तेव्हा चक्कर येऊन पडणं किंवा मग त्या जाऊन मग टेस्ट करतात. सो ही कुठेतरी त्यांना मानसिक भीती असते की मला काही झालं तर मग माझ्या मुलांकडे लक्ष कोण देणार, मी काही घरातली कामच नाही करू शकणार. तर हे कुठेतरी स्त्रियांना पहिले कळणं गरजेचं आहे की वेळेवर जर त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट केली, काही सिम्पटम्स दिसत असतील, योग्य तो डायग्नोसिस जर वेळेवर झाला, तर कुठल्याही आजाराला औषधोपचाराने रिझल्ट मिळू शकतो. पण ह्या स्त्रिया जिथपर्यंत त्या डिले करत राहतात तोपर्यंत आजाराची जी काही इफेक्ट आहे तोही वाढत असतो, तोही डिसीज पण वाढायला लागलेला असतो आणि क्रॉनिक रूप हळूहळू त्याला यायला लागलेलं असतं. जेवढा आजार ॲक्यूट कंडिशन्समध्येच ट्रीट होतो तेवढा त्याला गुण हा फास्ट मिळत असतो. सो ते स्त्रिया जसं तू म्हणालीस तसं खरंच हे करतात, दुर्लक्षित करतात. आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना आजारपण किंवा आजकाल जसं स्त्री म्हटलं की ती 3 स्टेजेसमध्ये मी बघते. पहिली स्टेज म्हणजे बाल्यावस्था, जसं 12 वर्षापर्यंत येणारे तिचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा 18व्या वर्षापर्यंत येणारे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर मध्यमावस्था, तारुण्यावस्था जी असते, त्यामध्ये जसं आपण तारुण्यावस्था म्हटलो की 18 ते 30 किंवा 18 ते 40 ह्या गटातल्या, आणि वार्धक्यावस्था म्हणजे वृद्धावस्थेपर्यंत जाणारी स्त्री आहे. जसं 40 नंतर होणारे प्रॉब्लेम हे प्रत्येक स्त्रीचे वेगळे. सो ते प्रत्येक स्टेजमध्ये येणारे प्रॉब्लेम्स ती वेगळे फेस करत असते. जसं यंग एजमध्ये आजकाल दिसतंय की मुलींना 12व्या वर्षी पण पाळी येताना दिसायला लागली किंवा 12व्या वर्षाच्या आधी म्हणजे 7-8 वर्षामध्ये सुद्धा पाळी ही फास्ट यायला लागलेली आहे. त्या वयात त्या मुलींना या गोष्टींचा अर्थ सुद्धा माहीत नसतो. सो तेव्हा त्यांना ते गायडन्स देणं, काउन्सिलिंग करणं हे तितकंच महत्वाचं असतं. तसंच चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हेअरफॉल व्हायला लागणं, अंगावरनं पांढरं जाणं, वेट गेन अचानक होणं, या सगळ्या गोष्टी ह्या वयातल्या मुलींना
सगळ्यात जास्त दिसून येतात. आता तारुण्यावस्था म्हटलं की त्याच्यामध्ये 18व्या वर्षानंतरच्या मुली येतात, 18 ते 35 आपण म्हणूया. तर त्याच्यामध्ये मुलींना नॉर्मली हॉर्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण वाढायला लागलेलं असतं. त्याचबरोबर आजकाल PCODचे प्रॉब्लेम हे जास्त प्रमाणात दिसून यायला लागलेले असतात. स्ट्रेस हा जास्त असतो. त्यानंतर लग्न झालेल्या मुली असतील तर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी म्हणजे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. जर सेकंडरी इन्फर्टिलिटी आहे, फर्स्ट इन्फर्टिलिटी आहे, कळणं गरजेचं असतं. त्यानंतर महिलांमध्ये दिसून येतं की त्यांच्यामध्ये जेव्हा मेनोपॉज चालू होतो तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात, की मूड स्विंग व्हायला लागतात, हॉट फ्लशेस जाणवायला लागतात. घरच्यांना आम्ही सांगून ठेवतो की मेनोपॉझल एज आहे, ह्या चिडचिड करणार, तुम्हाला समजून घ्यायचंय. कारण का हे तेव्हा होणारे नैसर्गिक बदल आहेत शरीरामध्ये आणि जे होणारच आहे, त्याला कोणीच अवॉइड नाही करू शकत आणि आपण त्याच्याकडे कुठल्याही आजाराप्रमाणे बघणं योग्य नाही. तर ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याप्रमाणेच आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. पण जेव्हा स्त्रिया आपल्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा काय होतं की हे सगळे सिम्पटम्स हळूहळू वाढायला लागतात आणि मग कुठेतरी त्या इमोशनली खूप डाऊन झालेल्या असतात. जेव्हा OPDला येतात त्या अगदी रडून सांगतात की मॅडम मला हा त्रास होतोय, काहीतरी आता उपाय सांगा. किंवा आया येतात लहान लहान मुलांना घेऊन की हेअर ग्रेइंगचा प्रॉब्लेम होत आहे, हिला 11 वर्षाचीच आहे, सो तिला तुम्ही काहीतरी औषध द्या. सो हे जे कुठेतरी स्त्रियांमध्ये असतं ना, सो वेळेवर ट्रीटमेंट घेतली की त्यांना उपयोग हा नक्की 100% होतो. आपल्या घराची काळजी घेताना स्त्रीने स्वतःची सुद्धा काळजी तेवढीच घ्यायला पाहिजे, कारण काय ती आधारस्तंभ आहे. जर तिला ती नीट असेल तर तिचं घर सुद्धा नीट राहतं. आनंदी असली पाहिजे ती, नॉट नेसेसरी फक्त हेल्दी, कारण काय मानसिक आरोग्य सुद्धा तिचं तितकंच नीट राहणं गरजेचं आहे. तिला फ्रेंड्स प्रत्येक एजमध्ये वेगवेगळ्या झाल्या पाहिजेत. मेनोपॉझल एजमध्ये सुद्धा नवीन मैत्रिणी करता आल्या पाहिजेत, कारण काय त्या एजमध्ये शेअर करू शकतात. जुन्या मैत्रिणी असतात, खूप लांब गेलेल्या असतात, त्यामुळे मग त्यांच्याशी कन्व्हर्सेशन होत नाही जसं लहानपणी होत असतं तसं. पण त्या वेळातल्या मैत्रिणी सुद्धा असणं गरजेचं आहे की ज्या तुमचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकतील. कारण काय तुम्ही घरच्यांना सांगाल, मुलांना सांगाल, पण मे बी त्यांना तुमचे प्रॉब्लेम्स तेवढे कळणार नाहीत जेवढे तुमच्या मैत्रिणीला किंवा सखीला तुमचे प्रॉब्लेम्स हे नक्की कळणार आहेत. ट्रू. हे जसं तुम्ही म्हणलात PCOD, इन्फर्टिलिटी, अंगावरून पांढरं जाणं किंवा भरपूर कमी वयामध्ये पाळी येणं, तर याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत? ओके. सो आजकाल लाईफस्टाईल जे चेंजेस व्हायला लागलेले आहेत, जसं रात्रीचं जागरण आहे, जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत, हे कुठेतरी मेन रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे लाईफस्टाईल चेंजेस व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स हा शरीरात सगळ्यात जास्त व्हायला लागतो. जसं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे किंवा मेल हॉर्मोन्स जे आहेत ते आपल्या शरीरात जास्त प्रमाणात वाढायला लागतात, जसं टेस्टोस्टेरॉन आहे. सो त्याचं प्रमाण कुठेतरी शरीरात वाढायला लागलेलं असतं आणि त्यानंतर हळूहळू हे प्रॉब्लेम्स स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागतात. जसं पूर्वीच्या काळी आपण बघतो तर त्यांना PCODचे प्रॉब्लेम्सच नव्हते जास्त प्रमाणात, किंवा अंगावरनं पांढरं जाणं, हे प्रॉब्लेम्स पूर्वीच्या जनरेशन्समध्ये दिसायलाच मिळायचे नाही जेवढे आता OPDला येताना PCODचे पेशंट्स हे सगळ्यात जास्त वाढलेले आहेत. त्याचबरोबर आता स्कॅन्टी पिरियड्स, म्हणजे मे बी मागच्या वर्षापर्यंत पिरियड्स नॉर्मल होते, पण आताच्या वर्षामध्ये फक्त दिवसात म्हणजे पाळी ही अंगावरनं 2च दिवस जाते. असा सुद्धा प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये दिसून यायला लागलेला आहे की जो आधी नव्हता. म्हणजे त्या स्त्रीला जर मी विचारलं की तुझी पहिली पाळी कशी होती, तर ती म्हणते मॅडम मला 4 दिवस जात होतं अंगावरनं. मग आता हे काय झालं की ज्याने तिला फक्त 2च दिवस अंगावरनं रक्त जात आहे. तर जेव्हा आपल्याला पाळी येते तेव्हा गर्भाशयामध्ये बाळ राहण्यासाठी जी गादी तयार झालेली आहे ती हळूहळू शेड ऑफ होऊन ते रक्त सगळं आपल्या शरीरातून बाहेर पडत असतं आणि ओवम पण बाहेर पडत असतो. जो बाळ कन्सिव्हिंगसाठी राहिलं नाही तर ते बाहेर पडत असतो. पण ही प्रोसेस जेव्हा बिघडते, 2च दिवस जात आहे, तर तेव्हा ह्या प्रोसेसला पण प्रॉब्लेम होणार आहे. सो ते कुठेतरी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की फर्टिलिटी मेंटेन राहण्यासाठी सुद्धा आपल्याला पाळी अंगावरनं 3 ते 4 दिवस जाणं गरजेची आहे. जर पाळी कमी दिवस जाते तर त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट वेळेवर घेणं गरजेचं आहे. पिरियड्स पेन सुद्धा अनेक पेशंट्समध्ये होत असतात. जशी माझी एक पेशंट होती, तिला दरवेळेस कुठलं तरी औषध हे घ्यावं लागायचं पेन कमी करण्यासाठी. रासायनिक औषध हे घ्यावंच लागत होतं. ती पुण्याला मला OPDला दाखवायला आलेली. मी तिला ट्रीटमेंट लिहून दिली, नाडी परीक्षण केलं आणि तिला ट्रीटमेंट लिहून दिली. तिला म्हटलं की ह्यापुढे तुला रासायनिक औषध
पाळीसाठी तरी लागलं नाही पाहिजे, कारण काय पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी सुद्धा तुला दरवेळेस जर रासायनिक औषध लागत असेल तर ती चूक आहे आणि ते वेळेवर थांबवणं गरजेचं आहे. कारण काय अनमॅरिड मुली असतील तर त्यांना फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या देऊन चालत नाही. पाळी येत नसेल, इरेग्युलर असेल तर त्याच्यासाठी दिल्या जात असतील. साईड इफेक्ट्स आहेत किंवा पाळी म्हणजे पेन कमी करण्यासाठी पेन किलर्स घेतलं असेल किंवा व्हॅझोकॉन्स्ट्रिक्टर्स किंवा काही औषधं घेतली जात असतील तर ती कमी करणं गरजेचे आहेत. सो त्यासाठी आपण तिला मी लिहून दिली की तू ही ट्रीटमेंट चालू कर आणि तू मला नेक्स्ट पिरियडमध्ये तुझा एक्सपिरियन्स शेअर कर की तुला कसं वाटलं, काय वाटलं. सो तिने 1 महिन्यानंतर तिच्या आईचा मला मेसेज आला. ती म्हणाली की मॅडम आता तिला पिरियडच्या वेळेस बिलकुल पेन नव्हतं. सो तिलाही कळत नाहीये की हे कसं झालं. तिला मी एक्सप्लेन केलं की बघ, औषधांनी काय केलं, तुझ्या शरीरातला जो हॉर्मोनल इम्बॅलन्स होता तो नैसर्गिकरित्या नीट होण्यासाठी शरीराला भाग पाडलं. म्हणजे शरीराला बाहेरून हॉर्मोनल टॅबलेट्स घेण्यापेक्षा शरीराने जर योग्य प्रकारे हॉर्मोन सिक्रीट केली तर मात्र आपल्याला बांडगुळासारखं बाहेरून काहीतरी घेण्याची गरज लागणार नाही. सो त्याच्यासाठी कुठल्या कुबड्यांची गरज नाही आपल्याला. आपलं शरीर हे सक्षम आहे की ते सिक्रीट करू शकतं आणि त्यानेच ते हॉर्मोन सिक्रीट केली गेली पाहिजेत, ना की आपण बाहेरून घेतोय. कारण काय ती घेतल्यावर तात्पुरता फरक पडणार, पाळी येणार, पण नेक्स्ट पिरियडला परत तोच प्रॉब्लेम, परत पाळी येत नाही. सो हे सायकल जे आहे हे क्रॅक करण्यासाठी आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. सो पेशंट जेव्हा मला ओपीडी मध्ये दाखवायला येतात, अनेक पीसीओडीचे पेशंट असतात किंवा मग इन्फर्टिलिटीसाठी येत असतात किंवा मेनोपॉझल एजसाठी, अशा अनेक कंप्लेंट्स घेऊन स्त्रिया येत असतात आणि त्या सॉल्व्ह होऊन आयुर्वेदाने त्यांना छान रिझल्ट्स मिळतात. सो त्यांना त्याच्यावर विश्वास बसतो की आयुर्वेदाने सुद्धा इतका छान गुण आपल्याला येऊ शकतो. कारण काय फक्त माइंडमध्ये सेट कसं औषध म्हटलं की रासायनिक औषध पटकन घ्यायचं आणि लगेच बरं व्हायचं. त्याच्यापेक्षा आयुर्वेद कसं करतं की काम जरी ते हळू करत असेल, 3 ते 4 महिने लागत असतील तरी त्याने जे मिळणारे गुण आहेत ते लॉंग टर्म पर्यंत टिकून राहणारे असतात. सो त्यांना तो गुण मिळायला लागतो. सो म्हणजे मी असं म्हणेन की याचा मी स्वतः अनुभव घेतला होता. गेल्या आय थिंक 5-6 वर्षापूर्वी माझ्या फेसवरती खूप जास्त पिंपल्स होते. बऱ्याच डॉक्टरांकडे मी जाऊन आले होते. ते मला म्हटलं होते की असेच हार्मोनल चेंजेस आहेत, कारण वाढतं वय होतं आणि भरपूर लोकांना येतात अशा. म्हणजे मला तर असं सांगण्यात आलं होतं की 10 पैकी 5-6 मुलींना तर पिंपल्स येतात. बट आय वॉज सरप्राइज की यार माझ्या मैत्रिणींना तर नाही येत, पण मलाच कसे येतात. आणि फॉर्च्युनेटली त्या पिरियडमध्ये माझा एक कोर्स झाला जो योगा रिलेटेड होता. त्याच्यामध्ये मी शिकले मी पंचकर्मा, बस्ती करायला शिकले. ओके. सो तिथे मी बस्ती केली, लघुशंख प्रक्षालन, जी आपली टॉक्सिन्स रिलीज करण्याच्या ज्या मेथड्स आहेत. सो ते केल्यानंतर आय रिअली सरप्राइज्ड की माझे पिंपल्स विदिन 2-3 टाइम्स मी केलं बस्ती लघुशंख, सो ते कमी व्हायला लागले. आणि मी तीच ट्रीटमेंट नंतर फॉलो केली आणि नंतर मला आजपर्यंत तरी मी त्याच्यावर कुठलं औषध किंवा वरून काही ऍप्लिकेशन अजूनपर्यंत तरी केलेलं नाहीये. सो आयुर्वेदामध्ये मी म्हणेन की आयुर्वेद हे मुळाशी काम करतं. बरोबर. सो तुम्हाला वरून कुठल्या गोष्टी घ्यायची गरज लागत नाही आणि ते लॉंग टर्म तुम्हाला चांगल्या हेल्दी वेनी तुम्ही त्या मुळावरती, त्या आजारावरती काम करू शकता. सो याच्याच रेफरन्सने मी असं विचारेन की येस, लवकर जेवलं पाहिजे. जसं आपण बेसिक गोष्टी फॉलो करतो, 7च्या आधी जेवा, लवकर झोपा, 10:30 पर्यंत वगैरे तुम्ही झोपा, लवकर उठा. पण ह्या गोष्टी फॉलो केल्या जात नाहीत आता, बिकॉज ऑफ काम असेल, स्ट्रेस असेल किंवा तुमचं मे बी तुमची रुटीन लाईफ तशी झालेली आहे. सो तुम्ही काय सांगाल की आपण हे लाईफ कसं काय ग्रॅज्युअली चेंज करू शकतो किंवा काय लाईफस्टाईल आपण फॉलो करू शकतो? ओके. सो मुलींना सांगायचं जर झालं तर त्यांची लाईफस्टाईल ही त्यांनी एक डिसिप्लिननी मेंटेन करणं गरजेची आहे. म्हणजे आज एक वेळापत्रक एक आहे, दुसरं उद्या वेगळं आहे, तर त्याला ते डिसिप्लिन म्हणत नाही. तर मुलींनी त्यांचं एक टाइम टेबल सेट करणं गरजेचं आहे. सो आयुर्वेदानुसार जी दिनचर्या सांगितलेली आहे त्याप्रमाणे आयुर्वेद काय म्हणतं की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणं गरजेचं आहे. कारण तेव्हा केलेलं काम किंवा तेव्हा वाचलेलं पुस्तक हे आपल्याला छान समजतं सुद्धा आणि ते लक्षात सुद्धा लॉंग टर्म पर्यंत राहतं. म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये दिवसभरात तुम्हाला जे काही काम करायचंय त्याचं नीट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि त्या काळामध्ये तुम्ही प्राणायाम किंवा योगा करणंही तितकंच गरजेचं आहे. सो जसं आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण काय करायचं असतं की
दंतधावन सांगितलेली आहे. त्याच्या आधी शौच प्रक्रिया ही नॉर्मल झाली पाहिजे. सकाळी उठल्यावर नैसर्गिक वेग येणं गरजेचं आहे. जेव्हा ब्राह्मी मुहूर्तावर आपण उठतो तेव्हा नैसर्गिक वेग येतात, कारण का तेव्हा वाताचा काळ हा जास्त असतो आणि त्यामुळे वेग नीट यायला नैसर्गिकरित्या येणार, कुठलाही लॅक्झेटिव्ह न घेता वेग येत असतात. त्याच्यानंतर दंतधावन जे आयुर्वेदानुसार जे सांगितलेलं आहे ते कटु तिक्त कषाय रसात्मक द्रव्यांनी करणं गरजेचं आहे आणि आपण त्याच्यावर उलट करतो. आपण पेस्ट वापरत असतो आणि जी गोड असते सो ती मधुर रसात्मक असते. त्यामुळे सलायवेशन होणं किंवा आपल्या जास्त सिक्रीशन होणं हे तेवढं होत नाही की जेवढं कटुतिक्त कषाय रसात्मक गुणद्रव्यामुळे हे होत असतं. सो कडुनिंबाची काठी घेणं की त्याने दंतधावन करणं असं पूर्वीच्या काळी केलं जायचं. पण आजच्या काळात आपण दंत मंजन आहेत ती पण वापरू शकतो की जी कटुतिक्त कषाय रसात्मक असतं. तसंच तन्वीचं जे धवल दंती ही पावडर आहे ही एक सुंदर दंत मंजन म्हणून काम करते. सो त्याचाही पेशंट वापर करत असतात रेग्युलरली. त्याच्यानंतर नंतरची जी प्रक्रिया येते त्याच्यामध्ये उद्वर्तन अभ्यंग हे सांगितलेलं आहे. सो पेशंटनी काय करणं गरजेचं आहे, स्त्रियांनी रेग्युलर शरीराला तेल लावणं गरजेचं आहे. सो अभ्यंग स्नान आपण जसं म्हणतो अभ्यंग करणं गरजेचं आहे. आणि उद्वर्तन म्हणजे शरीराला उठणं लावणं. सो उठणं हे रेग्युलर लावणं का गरजेचं आहे, ना की फक्त दिवाळीत लावणं. सो ते रेग्युलर लावणं गरजेचं आहे की ज्याने आपल्या शरीरावर जी पोर्स आहेत नी नीट ओपन व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये काही घाण साठलेली आहे, पोल्युटंट साठलेलं आहे तर ते निघून जायला, डेड स्किन असेल तर ती निघून जायला त्या उठण्याने मदत होत असते. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे रेग्युलर फॉर्म करणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यायाम करणं गरजेचं आहे, पण तो अर्धशक्ती व्यायाम करावा, ना की तुमच्या शक्तीपेक्षा खूप जास्त व्यायाम करावा. त्याने सुद्धा तुम्हाला साईड इफेक्ट्स होऊ शकतात. अंघोळ करताना आपण पाणी कसं वापरावं तर कडुनिंबाची पानं त्या पाण्यात घालावी, म्हणजे कुठल्याही जंतुनाशक प्रमाणे ते काम करत असतं. सो त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करणं गरजेचं आहे. सो स्त्रियांनी त्यांचं टाइम टेबल सेट करताना त्यांच्याबरोबर मुलांचं आणि बाकीच्या घराचं हे टाइम टेबल नीट सेट करायचं आहे. सो त्याच्यासाठी त्यांनी एक प्रायोरिटी, जर लवकर उठल्या तर त्यांना तो वेळ मिळतो. आणि त्यानंतर दिवसभरामध्ये जेवण हे वेळेवर पाहिजे. संध्याकाळी 6 नंतर किंवा 7 नंतर जेवण हे चुकीचं आहे, ते अवॉइड करायला पाहिजे. आणि रात्री वेळेवर झोपणं. सो त्यांनी वेळेवर झोपायला पाहिजे. मोबाईल ॲडिक्शन झालं असेल किंवा सतत रील्स बघणं आजकाल हे जास्त प्रमाण वाढायला लागलेलं आहे, तर त्याच्यावर कुठेतरी तो आळा घालणं गरजेचं आहे. आणि वेळेवर रात्री झोपणं गरजेचं आहे. म्हणजे पेशंटना मी सांगते की तो तुमचा जो मोबाईल आहे एक लॉकरमध्ये ठेवून द्या 10 नंतर, म्हणजे तो तुम्हाला दिसलाच नाही पाहिजे. बिकॉज तुम्ही जे वागणार आहात तसंच तुमची मुलं पण वागणार आहात. सो आपण आपल्या मुलांसाठी आयडल असतो आणि आपण जर असे आहोत तर नेक्स्ट जनरेशन काय करेल हे आपल्याला विचार करून पण भीती वाटते की त्यांना केवढा ह्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. कारण का त्यामुळे आजकाल डोळ्यांचे प्रॉब्लेम्स वाढायला लागलेले आहेत किंवा डिप्रेशनचे प्रॉब्लेम्स वाढायला लागलेले आहेत. कारण का एक रील बघितलं, आनंद झाला, डोपामाइन सिक्रेट होतं. पुढचं रील बघितलं की अजून होतं. मग ती जी फ्रिक्वेन्सी आहे हॉर्मोन्सची ती कुठेतरी बदलायला लागलेली असते आणि त्यामुळे कुठेतरी हा प्रॉब्लेम त्यांना व्हायला लागलेला असतो. सो स्त्रियांनी लक्षात ठेवायचं काय की मुलांचं सांभाळून 10 वाजता माझं किचन बंद झालं पाहिजे. सगळं क्लोज, म्हणजे पिनड्रॉप लाईट कुठलेही नको घरी. सगळी मुलांना पण झोपायला घेऊन जायचं आणि स्वतः पण झोपायला जायचं. जर झोप नीट झाली, 7 ते 8 तासाची झोप मिळाली स्त्रियांना तर त्यांच्या शरीराची जी झालेली झीज आहे ती भरून यायला मदत होत असते. आणि मग नेक्स्ट डेला परत मॉर्निंगला फ्रेश होऊन काम करता आलं पाहिजे. यासाठी सगळं त्यांनी करणं गरजेचं आहे. रात्री झोपताना हवं तर पायांना थोडंसं तेल लावून काशाच्या वाटीने घासले तरीही त्याने स्ट्रेस रिलीज व्हायला, निगेटिव्ह एनर्जी जायला आणि शांत झोप लागायला मदत होत असते. सो त्या स्त्रियांनी हे करणं गरजेचं आहे. त्यांनी हे केल्यावर त्यांना छान वाटतं आणि 2 ते 3 महिन्यात एकदा तरी कुठेतरी बाहेर फिरायला जाणं महत्वाचं आहे. सो त्यांनी कुठेतरी रुटीन मध्ये बदल करणं गरजेचं आहे. कुठेतरी नैसर्गिक ट्रिप असली पाहिजे. असं नाही की फॉरेनलाच जायला पाहिजे किंवा असं नाही तर तुम्ही निसर्गात जा. कारण का निसर्ग जसा आहे ना तो आपल्याला हील करतो. आपण जसं बघितलं आहे की मातीवर चालल्याने पण आपल्याला फरक पडतो किंवा पाण्यात
जर स्विमिंग पूल असेल त्याच्यात नुसतं चाललं तरी आपल्याला त्याने फरक पडतो. Right. तर ह्या निसर्गामुळे आपली हिलिंग पॉवर आहे Yes. ती वाढते. Yes. So त्याने खूप मदत होत असते. सो ते झालं तरीही त्याने फरक पडत असतो. येस ट्रू. म्हणजे मला वाटतं ह्या पॉईंटवर सगळे ॲग्री करतील. मे बी डिबेट पण होऊ शकते. 2 ते 3 महिन्यातून एकदा फिरायला जायला पाहिजे. म्हणजे ट्रेकिंग असू शकतं. एक्झॅक्टली. की असं नाही की खूप मोठी ट्रिपच हवी आहे असं नाहीये, पण Exactly. कुठेतरी त्यांनी बाहेर जायला पाहिजे, True, मैत्रिणींबरोबर बाहेर जायला पाहिजे, Yes. किंवा घरच्या लहान मुलांना घेऊन ट्रेकिंगला गेलं तरीही चालेल, काही हरकत नाही. Yes. पण त्यांना निसर्गात घेऊन Yes, जायचं. yes. एवढं जरी निसर्गाकडे ती शक्ती आहे की ती आपल्या शरीराला हील करू शकते. नक्कीच Yes. म्हणजे तेवढं औषधांपेक्षा सुद्धा निसर्ग आपल्याला हील लवकर करतो. Yes. जसं निसर्गोपचारात सांगितलेलंच आहे की त्याच्यामध्ये ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, जलचिकित्सा आहे, त्याच्यानंतर मृदू मातीपासून चिकित्सा केली जात असते. Yes. सो या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला हिलिंगला मदत करत असतात. येस. ओके. सो ऑब्व्हियसली म्हणजे ही लाईफस्टाईल फॉलो केली तर मला असं वाटतं की आजार यायला कदाचित खूप जास्त वेळ लागू शकतो स्त्रियांकडे. बट या अगेन मी असं म्हणेन की ह्या सगळ्या दुर्लक्षितपणामुळे म्हणजे ही जी तुम्ही आता लाईफस्टाईल सांगितली ती मी म्हणेन की कदाचित 100 एखादी स्त्री फॉलो करत असेल. सो हा एवढा मोठा डिफरन्स आहे. सो याच मला वाटतं डिफरन्समुळे थकवा येणं, पाय दुखणं, कारण पायदुखीच लाईक आता प्रत्येक घरामध्ये एका तरी स्त्रीचे पाय दुखतच असतात. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन खूप जास्त कमी आहे. त्याच्यानंतर B12 डिफिशियन्सी आहे. लोक व्हेजिटेरियन होतात आहेत, वेगनकडे वळतात आहेत. बट मी असं बघितलं होतं, वाचलं होतं की B12 डिफिशियन्सी ही व्हेजिटेरियन लोकांना जास्त होते कम्पॅरेटिव्हली नॉन व्हेजिटेरियन लोक. बट या नॉनव्हेज शरीरासाठी चांगलं नाही आहे, ते आपण बाजूला ठेवू. बट या जर आपण व्हेज खाऊन आपल्याला B12 डिफिशियन्सी होतीये किंवा पाय दुखतात आहेत किंवा हिमोग्लोबिन कमी होत आहे, तर ह्या सगळ्या डिफिशियन्सीजला आपण आपल्या डेली फूडमधून किंवा हॅबिट्समधून कसं काय टॅकल करू शकतो? सो ना, B12 हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे आणि आपल्या शरीराला दिवसाची जी गरज आहे, म्हणजे एका दिवसात जर B12चं प्रमाण किती असलं पाहिजे, तर ते 2.4 ते 5 सॉरी जी दिवसाची जी गरज आहे ती जी मात्रा बघतो ती 2.4 मिलीग्राम इतकीच आहे. ओके. आणि जेव्हा ही गरज सुद्धा भासत नाही, आपली भागली जात नाही, तेव्हा कुठेतरी B12 डेफिशियन्सी आपल्या शरीरात व्हायला लागते. कारण काय, पाईल्ड अप होत जातं. एक दिवस नाही मिळालं, दुसऱ्या दिवशी पण नाही मिळालंय, तिसऱ्या दिवशी पण ती गरज नाही भागली, मग तेव्हा त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढायला लागते आणि मग डेफिशियन्सी जाणवायला लागते. आता जेव्हा पेशंट पहिले नॉनव्हेज खात असतात आणि नंतर ते व्हेजिटेरियन होतात, म्हणजे ते सोडतात काही कारणामुळे किंवा हेल्थ इश्यूमुळे किंवा श्रद्धेमुळे, काही असू शकतं. सो त्यामुळे जेव्हा ते सोडतात तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त B12 डेफिशियन्सी व्हायला लागते. ओके. सो तेव्हा त्यांना हातापायाला मुंग्या येणं किंवा विस्मरण व्हायला लागतं, त्यांना लक्षात नाही राहत गोष्टी. म्हणजे अगदी साधं इथे किल्ली ठेवलेली ती विसरतात, की निघताना ते विसरलेले असतात की घेऊन जायची आपल्याला, किंवा त्यांना डोळ्यावर झापड यायला लागते. एवढ्या त्याने तो विकनेस यायला लागलेला असतो की डोळ्यावर झापड येणं, झोप येणं, असं ते त्यांना सिम्पटम्स जाणवायला लागतात. स्किन सुद्धा पेल पडलेली असते आणि हे सगळे डेफिशियन्सीमुळे, म्हणजे B12 नाही मिळालं तर त्यामुळे हे होणारे प्रॉब्लेम्स असतात. आता B12 हे नॉर्मली मिळतं नॉनव्हेज मधून जास्त. पण आता व्हेजिटेरियन्सना तर जर ते भरून काढायचं असेल तर एकतर त्यांना आहारामध्ये तुपाची गरज आहे, म्हणजे दुधापासून बनवलेलं आहे त्या गोष्टींची गरज आहे, किंवा मग कडधान्यांमधनं त्यांना विटॅमिन B12 मिळू शकतं, किंवा कोकोनट ऑइल आहे त्याच्यातनं मिळू शकतो, किंवा मग त्यांना हे आहारातून वाढवायचं थोडं कठीण जातं. सो तेव्हा त्यांना ट्रीटमेंटची गरज असते, आयुर्वेदिक औषधांची गरज असते, की जसं शतावरी आहे, ब्राह्मी आहे, या वनौषधीमुळे सुद्धा B12 डेफिशियन्सी जी आहे ती नीट व्हायला मदत होत असते. काय कसं आहे, नुसतं B12 बाहेरून आहारातून घेण्यापेक्षा जर ते ॲब्झॉर्बच झालं नाही, रक्तातच गेलं नाही, तर त्याचाही काय उपयोग नाहीये. आपण जसं घेऊ तसं ते बाहेर पडणार आहे. सो त्याचं ॲब्झॉर्प्शन नीट होणं गरजेचं आहे. हे ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी इन्स्टिंक्टिव्ह फॅक्टर जो आहे, पोटामध्ये एक प्रोटीन तयार होत असतं, ते गरजेचं आहे. ते नसेल
तर मग जे हे विटॅमिन B12 आहे ते योग्य प्रमाणात आपल्या शरीरात ऍब्झॉर्बच होत नाही. सो हा IF फॅक्टर जो आहे तो शरीरात नीट असणं गरजेचं आहे, प्रोटीन नीट असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर B12 घेऊन सुद्धा काही उपयोग नाही, तसं ते ऍब्झॉर्बच होत नाही, म्हणून ते नीट असणं गरजेचं आहे. सो प्रोटीन इनटेक पण आहारात असणं गरजेचं आहे, जसं मुगाची डाळ आहे किंवा सोयाबीन्स आहेत, हे व्हेजिटेरियन्सनी आहारात घेणं गरजेचं आहे. कडधान्य आहेत, त्याचा आहारात इंटेक योग्य प्रमाणात पाहिजे. जर जाणवायला लागलं की B12 डेफिशियन्सी आहे, कारण की आजकाल बघायला गेलं तर विटॅमिन D3 आणि B12 ची डेफिशियन्सी प्रत्येक पेशंटमध्ये दिसून येत असते, आणि बाकीच्या विटॅमिनची आपण टेस्ट करत नाही, पण तीही कमीच असणार आहे. सो जी मेन 2 आपण करतोय ती ही डेफिशियन्सी आहेच. सो बाकीचे मध्ये पण आपल्याला डेफिशियन्सी आहे हे समजून जायचं. सो आहार हा योग्य असला पाहिजे, षड्रसात्मक असला पाहिजे, म्हणजे सगळे रस तुमच्या आहारात असायला पाहिजे. म्हणजे कटू तिक्त कषाय, मधुर आम्ल लवण, हे सगळे रस तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. शरीराला ज्याची डेफिशियन्सी आहे ते मागतं. सो तुम्हाला जर आंबट खावंसं वाटतंय म्हणजे शरीराला त्याची गरज आहे, कडू खावंसं वाटतंय तर त्याची शरीराला गरज आहे. पण हळूहळू स्वीट क्रेविंग्स पण जास्त प्रमाणात दिसायला लागतात, पण ते कुठेतरी स्ट्रेसशी रिलेटेड जास्त असतं, ना की शरीराची गरज म्हणून शरीर मागतंय. तर तुमचा स्ट्रेस खूप जास्त आहे आणि ते खाल्ल्यावर, गोड खाल्ल्यावर तुम्हाला बरं वाटतंय, असं कुठेतरी ते जाणवायला लागतं, कॉम्बिनेशन जाणवायला लागतं. म्हणून मग B12 ची जेवढी दिवसाची मात्रा आहे तेवढी भरण्यासाठी पेशंटनी आहारात तुपाचं सेवन करणं गरजेचं आहे, किंवा कडधान्यांचं सेवन करणं गरजेचं आहे, कोकोनट ऑइल आहे त्याचं सेवन करणं गरजेचं आहे. आणि नॉन व्हेजिटेरियन्सना ट्युना फिश आहे किंवा सॅल्मन फिश आहे, ह्यातनं जास्त प्रमाणात मिळत असतं, पण तेवढं आपल्याकडे त्या फिशचं सेवन हे कमी प्रमाणात असतं. म्हणजे आपल्याकडचे जे फिश आहेत ते वेगळे आणि हे फिशेस वेगळे आहेत, त्यामुळे तेवढं त्यातनंही आपल्याला मिळत नाही. त्यातल्या त्यात येलो योक जो आहे त्यातनं अंड्याचा जो पिवळा पार्ट आहे त्यातनं आपल्याला मिळू शकतो, किंवा मग चिकन मधनं मिळू शकतो. सो ह्यातनं आपल्याला B12 मिळू शकतं. त्याचं आहारात सेवन करणं गरजेचं आहे. तेवढी तुमची मात्रा कंप्लीट होईल तेवढं तुम्हाला बाहेरून B12 घेण्याची गरज नाही लागणार नाही. राईट. ओके. आणि असं पण आहे की बाबा जर आयर्न डिफिशियन्सी असेल तर विटॅमिन C तुम्हाला खाणं कंपल्सरी आहे, तर ऍब्झॉर्प्शन होत नाही. सो म्हणजे बॅलन्स फूड खाणं इज मस्ट. ओके. सो आता ह्यावरती जसं तुम्ही म्हणला की आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, तर ह्याच्यामध्ये ज्या सप्लिमेंट्स मिळतात, आयुर्वेदिक सप्लिमेंट विदाऊट कन्सल्टेशन, ज्या सप्लिमेंट आता बाजारामध्ये मिळतात त्या कितपत मदत करतात? कुठलाही औषध घेताना किंवा ते OTC जरी असलं तरी एखाद्या डॉक्टरला दाखवून, वैद्याला दाखवूनच त्या घेणं गरजेचं आहे. असं स्वतःहून जाऊन घेणं ते योग्य नाही, कारण काय कधी कधी काय असतं की त्या डॉक्टरला रिझनिंग पहिले कळणं गरजेचं आहे की B12 डेफिशियन्सी का होते. जसं मी म्हटलं ऍब्झॉर्प्शनच होत नाही आणि वरून फक्त B12 घेताय तरी त्याने उपयोग होणार नाही. सो पचन तर नीट आहे की नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास तर नाही आहे ना, किंवा स्ट्रेस फॅक्टर किती आहे, हे सगळं पहिले मॉनिटर करून मगच त्यांचा डोस त्यांच्या शरीराप्रमाणे किंवा किती गरज आहे त्याप्रमाणे तो ठरवला जात असतो. तो असाच जाऊन काउंटरवर घेणं हे योग्य नाही आहे. एखाद्या डायटिशियनने किंवा डॉक्टरने जर सजेस्ट केलं असेल तरच ते घेणं योग्य आहे. ओके, ठीक आहे. सो आता आपण जसं हे आजारांचं बोलतोय तर त्याच्यामध्ये PCOD, थायरॉइड, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी अगेन मी म्हणेन की रिलेटेड आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर फॅक्टर जर कोणता आहे तो म्हणजे वेट. बरोबर. बऱ्याच स्त्रियांमध्ये मी असं म्हणेन प्रेग्नन्सी नंतर सुद्धा आणि इव्हन कमी एज मध्ये सुद्धा PCOD झाल्यामुळे वेट वाढतंय, थायरॉइड झाल्यामुळे वेट वाढतंय. तर ह्या वेटचा आणि आपल्या आहाराचा, लाईफस्टाईलचा अगेन काही संबंध कसा करू शकतो? सो नॉर्मली PCOD मध्ये काय होतं तर PCOD मध्ये आपल्यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे सगळ्यात जास्त असतं. म्हणजे इन्सुलिन हॉर्मोन मध्ये इम्बॅलन्स कुठेतरी झालेला असतो आणि त्यामुळे हळूहळू त्यांच्यामध्ये क्रेविंग्स हे सगळ्यात जास्त व्हायला लागतात. म्हणजे रात्री गोड खाणं, उठून फ्रीजमधनं जाऊन काहीतरी खाणं किंवा ह्याचं प्रमाण कुठेतरी ते वाढायला लागतं आणि स्ट्रेस इटिंग हे सगळ्यात जास्त व्हायला लागतं. सो त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कसं की स्ट्रेस वाढला, काहीतरी गोड खाल्लं की त्यांना बरं वाटतं.
आणि मग त्यांना वाटतं की ठीक आहे हे पण ते ऍडिक्शन व्हायला लागतं. हळूहळू ते काय व्हायला लागतं की त्यांना एकदा खाऊन बरं वाटतं, नेक्स्ट टाइम पण त्यांना ते कळतं की मी हे खाल्ल्यावर मला बरं वाटणार. म्हणजे पेस्ट्री खाल्ली किंवा केक खाल्ला की मग ते बरं वाटायला लागतं. पण हे सगळे मैद्याचे पदार्थ आहेत आणि हे खाल्ल्यामुळे रॅपिडली वेट गेन व्हायला लागतं. सो ह्यामुळे पीसीओडी मध्ये कसं पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा डिसीज आपण त्याला म्हणतो की सिस्ट ज्या ओव्हरीमध्ये फॉर्म व्हायला लागतात आणि त्याचं ओव्ह्युलेशनच होत नाही. म्हणजे त्यातनं अंड बाहेरच येत नाही, ओवम बाहेर येत नाही आणि ते ज्या सिस्ट आहेत त्या हळूहळू मोठ्या मोठ्या व्हायला लागतात आणि त्याला आपण सिस्ट म्हणतो. आणि बॉडीला नक्की कळतच नाही की काय होतंय, कारण का अंड तर बाहेर आलं नाही ना, पाळी कशी येईल. राईट. सो बॉडी पण कन्फ्युज होऊन जाते की नक्की होतंय काय बॉडीमध्ये. सो ते अंडरस्टँडिंग बॉडीला नीट सिग्नल्स मिळणं ब्रेनला हे खूप नीट गरजेचे आहे. सो जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे, जशी फॉलिक्युलर फेज आहे, ओव्ह्युलेशन आहे आणि ल्युटिल फेज आहे, सो या तिन्ही फेजेस ज्या आहेत त्या नीट झाल्या पाहिजे. तेव्हा एक हॉर्मोन वाढणार आहे तर दुसरं कमी होणार आहे, जसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन आहे. सो ह्या हॉर्मोनची LH आहे, FSH आहे, ही सगळी हॉर्मोन्स नीट सिक्रीट बॉडीने करायला पाहिजे. जेव्हा कुठेतरी ह्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स व्हायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिक वेट गेन व्हायला लागतो. तसंच इन्फर्टिलिटीच्या पेशंट्समध्ये पण वेट गेन दिसून येतं किंवा मे बी वेट गेन हे इन्फर्टिलिटीचं एक कारण असू शकतं की त्यामुळे पण त्यांना कन्सिविंगला प्रॉब्लेम होऊ शकतो. कधी कधी फायब्रॉइड्स असतात की फायब्रॉइड्समुळे सुद्धा वेट गेन झालेलं पेशंटमध्ये दिसून येत असतं. सो डायग्नोसिस नीट झाला की त्याप्रमाणे आपल्याला कळतं की ह्याचं वजन का वाढत आहे आणि त्याच्यावर गुग्गुळ हे सगळ्यात चांगलं काम आयुर्वेदातलं औषध करतं. गुग्गुळ काय करतं की मेदो लेखनाचं कार्य करतं. सो तुमच्या शरीरात कुठेही मेद असेल, म्हणजे नुसतं वेट गेन किती झालंय ह्यापेक्षा तुमच्या शरीरात पाण्याचं वजन असतं, बोन्सचं वजन असतं आणि फॅट्सचं वजन असतं, ऑर्गन्सचं वजन असतं. सो नक्की फॅटचं किती आहे किंवा विसरल फॅट किती आहे, एखाद्या ऑर्गनच्या आजूबाजूला फॅट किती जमा झालेलं आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे की ते पहिले बघणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण जर वाढलं असेल तर ते लवकरात लवकर कमी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वॉक करणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे. 30 मिनिटं का होईना रेग्युलर वॉक करणं गरजेचं आहे. आहारात प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे. कारण काय इंडियन मीलमध्ये काय होतं, सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो ना त्याच्यामध्ये प्रोटीनच नसतं. जसं की आपण म्हणतो की डाळ नसते कुठलीही किंवा दूध नसतं. सो ह्या गोष्टींमुळे कुठेतरी स्वीट क्रेविंग्स मग दिवसभर होत राहतात. सो प्रोटीनची सगळ्यात पहिली मात्रा दिवसभरातली सकाळच्या नाश्त्यापासून चालू झाली पाहिजे. ते जर स्त्रियांमध्ये झालं तर त्यांनी खूप छान वाटतं आणि ब्लोटिंग होत असेल किंवा शरीराला सूज वाटत असेल, पिरियड्सच्या आधी त्यांना शरीराला सूज येते असं वाटत असतं, सो तेव्हा काय करायचं, सकाळी उठलं ना की जिऱ्याचं पाणी प्यायचं. रात्री 1 चमचा जिरं पाण्यात भिजत घालायचं, सकाळी उठल्यावर ते उकळायचं आणि ते पाणी प्यायचं. त्याने शरीराला आलेली सूज कमी व्हायला मदत होत असते. त्याचप्रमाणे अळशी सीड्स जे आहेत त्यांनी सुद्धा मदत होते. जसं आपण फ्लॅक्स सीड्स म्हणतो, त्याचाही काढा करून सकाळी घेतला, पावडर करून पहिले ड्राय रोस्ट करून घ्यायचं, त्याचं पावडर बनवून ठेवायची, 1 चमचा पावडर सकाळी पाण्यात घालून ती सकाळी प्यायची. सो त्यांनीही हेल्प होत असतं. त्याचबरोबर फ्लॅक्स सीड्समुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुद्धा मदत होते. म्हणजे LDL आहे, सो ते कमी व्हायला त्याने मदत होत असते. सो ह्या गोष्टी केल्याने पण फरक पडत असतो. आणि भूक लागलेल्याच्या 70%च आहार घ्यायचा. म्हणजे 100% न घेता 70%च आहाराचं सेवन करायचं की त्याने तुमचा जो काही तुम्ही आहाराचं सेवन केलेलं आहे त्याचं योग्य प्रमाणे पचन होईल आणि त्यामुळे फॅट कन्व्हर्सेशन हे जास्त होणार नाही. सो हे झालं आता नॉर्मल आपण म्हणू की स्त्रियांमध्ये वजन कमी करण्यासाठी ही लाईफस्टाईल जर फॉलो केली किंवा प्रोटीन जास्त घेतलं, 70% आपण सॉलिड आहार घेतला किंवा 70% आहार घेतला आणि 30% रिकामं ठेवलं, तर कदाचित हे आपल्याला वेट लॉसची प्रोसेस सोपी जाईल. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मी पर्सनली असं मानते की क्रॅश डाएट फॉलो नाही केला पाहिजे. कारण की बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की क्रॅश डाएटमुळे फॅट लॉस कमी आणि मसल लॉस जास्त होतो. आणि मसल लॉस झाल्यामुळे अगेन थकवा येणं, खूप जास्त डिफिशियट वाटणं, काहीच करू न वाटणं, हे प्रॉब्लेम्स येतात. सो डेफिनेटली ही लाईफस्टाईल आपण जर फॉलो केली तर वजन कमी करायला ग्रॅज्युअली फरक पडेल, पण तो लॉंग टर्म फरक असेल. आता आपण जाऊयात पोस्टपार्टम वरती. अगेन मी म्हणेन की पोस्टपार्टम झाल्यानंतर प्रेग्नेन्सी बाळ झाल्यानंतर खूप जास्त वेट असतं, पोटाच्या साईडला खूप जास्त असतं
आणि जर आपण मेडिकल कंडिशनमध्ये बघू तर सीझर झालं तर अगेन आपण 2 महिने एक्सरसाइज नाही करायला सांगत, नॉर्मल झालं तरी पण 1 महिना नाही करायला सांगत. सो ते वजन कसं कमी करायचं, आणि ते वजन तर जास्त आहेच आहे पण त्यासोबत डिप्रेसिव्ह स्टेटमध्ये पण जातात. कारण येस, बाळ झालेलं असतं, फिजिकल भरपूर चेंजेस झालेले असतात. सो हे सगळं टॅकल करण्यासाठी किंवा त्या डिप्रेसिव्ह स्टेजमधून बाहेर येण्यासाठी स्त्रियांनी काय करायला पाहिजे? ओके. सो आजकाल कसं आहे की पूर्वी एवढं त्याच्याबद्दल अवेअरनेस नव्हता, पण आजकाल अनेक प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा योगा केला जात असतो की तो रेग्युलर करणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी 9th मंथमध्ये लास्ट डे पर्यंत काही पेशंट्स जे आहेत की ते रेग्युलर योगा करत होते. त्यांना हेल्प होत असते, कारण नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी त्याने मदत होत असते. आता सी सेक्शन जर झालं असेल तर 2 महिने पहिले अलाउड नसतं किंवा बेल्ट लावायला सुद्धा अलाउड नसतं. आणि जसं युट्रसचं साईज पूर्ण 9 महिने मोठी झालेली असते, ती परत श्रिंक व्हायला लागणार आहे. सो तेव्हा आपल्याला पाळी सुद्धा 1 वर्षभर येत नाही, काहींमध्ये पटकन यायला लागते, काहींमध्ये उशिरा येत असते. तर तेव्हा मग हळूहळू ती जी साईज आहे युट्रसची ती हळूहळू कमी व्हायला लागते. तेव्हा बोटाला बेल्ट लावणं हे गरजेचं असतं, किंवा 2 महिने सीझर नंतरही लावायला काही हरकत नसते. ओके. सो सीझर मध्येही ते लावणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आहार, म्हणजे आता ब्रेस्ट फिडिंग चालू झाल्यावर असा एक कन्सेप्ट असतो की आई जेवढं खाईल तेवढं बाळाला जास्त मिळणार, म्हणून मग सासरचे किंवा सगळे त्या आईला सांगायला लागतात, नाही आता तू खूप खा, तुला खायलाच पाहिजे, लाडू असतात, दूध असतं, आणि हे सगळं फॅट वाढवणाऱ्या गोष्टी असतात. आणि त्याच्या सेवनाने मे बी काही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आफ्टर प्रेग्नन्सी पण वेट गेन झालेलं दिसून येत असतं. सो तेव्हा त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जेवढी बाळाला गरज आहे तेवढं बाळाला मिळणारच आहे. स्त्रीने किंवा आईने खूप खाल्ल्यामुळे बाळाला खूप जास्त मिळणार आहे असं काही नसतं. बाळाला जेवढी क्वांटिटी गरजेची ते बाळ तेवढं घेणारच आहे, दुधामधनं ते त्याला मिळणारच आहे. पण म्हणून हे कुठेतरी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॉलिक ऍसिड्सच्या टॅबलेट्स असतात किंवा कॅल्शियमच्या टॅबलेट्स आहेत, त्या वेळेवर घेणं, कारण का डिप्रेसिव्ह खूप जास्त काही पेशंटमध्ये जाणवायला लागतं. कारण काय कसं होतं की पूर्वीच्या काळी स्त्रीला किचन सांभाळणं किंवा मुलं सांभाळणं एवढंच महत्वाचं वाटायचं काम होतं. पण आजच्या स्त्रीला तिचं करिअरही तेवढंच महत्वाचं आहे, किंवा तिला फक्त किचन मध्ये राहायचं नाही आहे, तर तिला किचनच्या बाहेरही पडायचं आहे. म्हणजे असं माझं मत नाही की स्त्रीला कुकिंग आलं नाही पाहिजे किंवा तिने केलं नाही पाहिजे, तिला तेही जमलंच पाहिजे, पण त्याबरोबर तिला तिचं करिअर, तिचं फॅमिली लाईफही बॅलन्स ठेवता आला पाहिजे. आणि पण एक बाळाच्या वयाप्रमाणे किंवा पहिली 2 वर्ष तिने बाळालाही देणं महत्वाचंच आहे. तेव्हा आपण तिला असं सांगणं किंवा नाहीतरी तू 6 महिन्यानंतर जसं जावंच लागतं स्त्रियांना कामावर, पण तरी त्या कुठेतरी मॅनेज करत असतात, जगल करत असतात की वर्क फ्रॉम होम घेऊयात, 1 वर्ष का होईना बाळाबरोबर राहायला मिळेल. सो डिप्रेशन कधी असतं की स्त्रियांना ती प्रेग्नन्सी नंतर खूप जास्त डिप्रेसिव्ह वाटायला लागतं, की म्हणजे ते बाळाबद्दल पण वाईट विचार करायला लागलेले असतात. तेव्हा त्यांना कुठेतरी कळणं गरजेचं आहे की आपल्या शरीरात काहीतरी वेगळं होतंय, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, आणि तो औषधांनी ट्रीट करणं गरजेचं आहे. किंवा तेव्हा त्यांना त्या फेज मधनं बाहेर काढणं गरजेचं असतं, की मग त्यांना ते कळतं की अरे हे आपण उगीच असे नको ते विचार करत होतो की हे डिप्रेशन आहे, आणि ते कळायला वेळ लागतो. पण त्यांना कळलं की त्या योग्य ते ट्रीटमेंट, जसं ब्राह्मी आहे की रात्री झोपताना दुधातून घेणं गरजेचं आहे, किंवा सकाळी उठल्यावर ड्रायफ्रुट्स जे असतात ते दुधात उकळायचे आणि ते दूध सकाळी त्याचं सेवन करायचं. जसं खारीक आहे की बोन हेल्थसाठी खारीक ही खूप महत्वाची आहे. सो आहारात एक तरी खारीक आफ्टर डिलिव्हरी असायलाच पाहिजे, म्हणजे नुसत्या टॅबलेट्स घेण्यापेक्षा आहारातूनही आपण ते घेणं गरजेचं आहे. सो हे सगळं मॅनेज करता करता सो काय त्यांचं जे शरीरयष्टी आहे किंवा हे मॅनेज करणं त्यांना इझिली नीट होऊन जात असतं. ओके. सो हा आपला रॅपिड फायर राऊंड आहे. सो मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याचे तुम्हाला एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर द्यायचे, ठीक आहे? सो पहिला प्रश्न आहे, वजन कमी करण्यासाठी सुपर फूड? माझ्या मते तरी आवळा आहे, आवळ्याने फरक पडतो. किंवा त्याच्यानंतर आपण बघितलं तर गुगुळ आहे. आयुर्वेदानुसार सांगितल्यानुसार गुगुळ हा हेल्प करतो. आवळा और गुगुळ घेऊ शकतो आपण. ओके. वजन वाढवण्यासाठी 2 गोष्टी? वजन वाढवण्यासाठी शतावरी हेल्प करतं. ओके. आणि त्याचबरोबर अश्वगंधा सुद्धा मदत करते. ग्रेट. झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी 1 गोष्ट? ब्राह्मी चूर्ण आहे की ज्याने रात्री झोपताना, किंवा जायफळ आहे, रात्री झोपताना जायफळ चूर्ण दुधात घालून घेतल्याने पण शांत झोप लागते. किंवा पादाभ्यंग की ज्याने सुंदर झोप लागायला मदत होत असते. ओके, ग्रेट. कोणताही एक पदार्थ जो विदाऊट गिल्ट आपण रोज खाऊ शकतो?
मसाल्यांमधला हळद जो आहे, जो डेली आपल्या प्रत्येक फोडणीत आहे, ओके किंवा आपण रात्री झोपताना हळद दूध घेतलं तरी चालू शकतं, ओके की जे रेग्युलर त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला इम्युनिटी बिल्टअप होण्यासाठी मदत होत असते. ग्रेट. सपोज जर आपल्याला कधी गोड क्रेविंग झाली तर असा कोणता पदार्थ आहे जो आपण खाल्ला आणि तर आपण खाल्ला तर चालेल आणि त्याने गिल्ट नाही येणार? ओके, काळ्या मनुका हे ओके. त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. वाव. कारण की त्या मधुर रसात्मक आहे. रात्री भिजत घालायच्या, सकाळी उठल्यावर त्याचं पाणी सुद्धा आपण प्यायचं शकतो, आहे yes. आणि मनुका आपण घ्यायच्या आहे. रात्री झोपताना त्या फक्त स्वच्छ धुवून घेणं गरजेचं ओके, आहे. गरजेचं आहे. ठीक आहे. सो पिरियड पेन कमी करण्यासाठी कोणताही एक नुस्खा? ओके, सो मी माझ्या ओपीडीएलला आलेल्या प्रत्येक पेशंटला जो सांगते तो म्हणजे गाजर बीज. ओके सो कॅरेट सीड्स मिळतात, तर ते 1 चमचा आणि काळे तीळ अर्धा चमचा ओके असं पाण्यात घालायचं आहे. ते उकळायचं आहे. 1/4 झालं की ते पाणी त्याचं सेवन करायचं. कितीही जास्त हेवी फ्लो असू दे, पिरियड पेन्स असू दे, ते कमी व्हायला ह्या साध्या सोप्या उपायाने खूप छान गुण मिळतं. ओ ग्रेट. ओके, एक असं हब जे आपलं एनर्जी रिस्टोर करू शकतं? च्यवनप्राश आहे. ओके त्याच्याने आपल्याला एनर्जी लेवल्स मिळू शकतात चांगल्या. किंवा मग ज्येष्ठ मध सुद्धा आहे की ज्याने आपल्याला एनर्जी मिळायला मदत होत असते. च्यवनप्राश किंवा ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मध. ठीक आहे. एक सुपर फूड फॉर गुड अँड हेल्दी हेअर्स? आवळा आहे, नो ओके. डाऊट, बिकॉज आवळा हे रसायन आहे. आवळ्याचं सेवन आपण रेग्युलर रोजही करू शकतो आणि त्यामुळे आपली स्किन, हेअर चांगले नवीन तयार व्हायला आवळा मदत करत असतो. सो आवळा हा ह्या दोन्ही गोष्टींसाठी महत्वाचा आहे. बेस्ट. सेम सुपर फूड फॉर स्किन? स्किनसाठी ना आपण केशर सुद्धा म्हणू शकतो किंवा हळद आहे. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या आहारातनं पण घेऊ शकतो आणि लोकल ऍप्लिकेशनसाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. ओके ओके. सो ओके, सो केसर आणि हळद. हळद. ओके, सो केसर म्हणजे जे मिळतं बाजारामध्ये ते खरंच चांगलं मिळतं की नाही वी डोंट नो. एक्झॅक्टली. पण जर तुम्हाला माहितीये की ऑथेंटिक आहे, चांगलं आहे, तर ते घ्यायला काही प्रॉब्लेम काही नाही. हरकत नाही. उष्ण आहे फक्त केशर, त्यामुळे 2 ते 3 कांड्याच इथपर्यंतच घ्यायचं. तिथपर्यंत दुधातनं मिक्स करून घ्यायचं असतं ते. ओके. तर त्यानेही ग्लो येण्यासाठी, छान चेहऱ्याला ग्लो यायला हेल्प मदत होत होते. असते. ओके, ठीक आहे. सो मला असं वाटतं भरपूर गोष्टींवरती चर्चा झाली आणि जे डे टू डे लाईफचे जे प्रॉब्लेम्स असतात, जे अगदी बेसिक प्रॉब्लेम आहेत स्त्रियांचे, ते त्याच्यावरती आपली भरपूर चर्चा झाली. सो एक लास्टचा माझा असा क्वेश्चन असेल की तुमच्याकडून आमच्या स्नेहयोगा फॅमिलीला अशी एखादी ॲडवाईस जी त्यांना लाईफ टाईम त्यांचं आयुष्य हेल्दी राहण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी मदत करेल. सो एक हेल्थ टिप म्हणजे द्यायची झाली तर नेहमी आपल्या फॅमिली बरोबर राहायचं, आनंदी राहायचं आणि आपल्या फॅमिलीचा विचार करता करता स्वतःचा सुद्धा तेवढाच विचार करायचा. प्रायोरिटी द्यायची स्त्रियांनी स्वतःला आणि प्रायोरिटी दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण का जेवढं मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल तेवढे शारीरिक रोग व्हायला चालू होतात. म्हणजे आयुर्वेदानुसार पहिला आजार हा मनाला होतो आणि त्यानंतरच शरीराला व्हायला चालू होतो. म्हणून मनाची काळजी घ्यायची. मन छान असेल, मन कारण का इथे तिथे फिरणारं आहे, अनेक निगेटिव्ह विचार करणारं पण आहे, पण ह्या निगेटिव्ह विचारांवर मात करून आपल्याला पहिला विचार येणारा हा पॉझिटिव्हच असला पाहिजे. कारण का तेव्हा काय होतं की कितीही विचार केले की पहिला विचार हा नेहमी निगेटिव्ह येत असतो, डिप्रेसिव्ह वाटत असतं. सो त्याच्यावर कुठेतरी मात करून पहिला जो विचार येईल तो नेहमी पॉझिटिव्हच आला पाहिजे. याच्यावर स्त्रियांनी काम करायला हवं. येस. ओके, थँक्यू सो मच रुचा मॅम. तुम्ही आम्हाला एवढा छान गायडन्स केलात, एवढं छान माहिती दिलीत आणि अशा बऱ्याचशा गोष्टी समजल्या ज्या कदाचित आमच्या ऑडियन्सला किंवा इव्हन आपल्या सगळ्यांनाच रेग्युलर लाईफसाठी खूप जास्त मदत करतील. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. आय होप की हा तुम्हाला सगळ्यांना पॉडकास्ट आवडला असेल. तुम्हाला काय वाटलं हा पॉडकास्ट ऐकून की स्त्रिया खरंच त्यांच्या आयुष्याकडे किंवा त्यांच्या हेल्थकडे किती प्रमाणामध्ये लक्ष देतात, यावरती तुमचे व्ह्यूज काय आहेत ते आम्हाला नक्की कळवा. अजून काही टॉपिक्स तुम्हाला हवेत, अजून काही माहिती तुम्हाला हवी ती पण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुमचंही खूप धन्यवाद. एवढा सुंदर पॉडकास्ट तुम्ही घेतलेला आहे. खूप छान प्रश्न विचारले आणि तुमचे रूल्स सुद्धा खूप सुंदर असतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये.